श्री स्वामी समर्थ। बखर भाग 17। विष्णुबुवा ब्रह्मचारींचा गर्व परिहार। अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यांना वेदांत ऐकण्याचा छंद फार असे। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरता राजश्री, रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर इत्यादी मंडळी त्यांनी चांगलं वेतन देऊन पगारी ठेवले होते। नित्यशः राजवाड्यात वेदांत चर्चा चाले। असं खूप दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईहून ऐकू येऊ लागली। त्यांनी पाद्री लोकांबरोबर वाद करून त्यांचं मत खंडित केलं आणि ते वेदांतावर उत्तम व्याख्यानं देतात इत्यादी हकीकत ऐकून राजेसाहेबांना त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली। हर प्रयत्नानं त्यांनी बुवांना अक्कलकोटास आणलं। बुवांनी बरीच वेदांत व्याख्यानं राजवाड्यात दिली। एके दिवशी त्यांच्या मनात असं आलं की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतावर भाषण करावं। बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते, तेही त्यांच्याबरोबर महाराजांकडे गेले। महाराजांचं दर्शन घेऊन बुवांनी वेदांतावर खूप वेळ भाषण केलं। शेवटी त्यांनी ब्रह्मतदाकारता कशी असा श्रींना प्रश्न केला। बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर दिलं नाही। तेव्हा बुवांना वाटलं, हे स्वामी वेडे आहेत आणि ह्यांची उगीच कीर्ती झाली आहे। आपण मात्र मोठे विद्वान व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिऱ्हाडी गेले। त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवानं त्यांना दंश केला असा त्यांना भास झाला। बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले। पारशी नजीकच झोपले होते। ते जागे होऊन त्यांनी बुवांना सावध व्हा असं म्हणून त्यांना शुद्धीवर आणलं। स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशांना सांगितला। आपण महाराजांना नावं ठेवली, त्याचं तर हे फळ नसेल ना, अशी बुवांच्या मनात शंका आली। दुसऱ्या दिवशी पारशांसह स्वारी महाराजांकडे आली। दर्शन घेऊन पुन्हा वेदांतावर भाषण करून शेवटी ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनानं होते असा त्यांनी पुन्हा प्रश्न केला। महाराज म्हणाले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस। तू केवळ पढत मूर्ख आहेस। ब्रह्मतदाकारता काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून तू काय योगी झालास? उठ, आल्या वाटेनं चालता हो। बुवांना आणखी काही मनोमय खुणा स्वामींनी सांगितल्या। बुवा मनात खजील होऊन बिऱ्हाडी गेले। श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बुवांची खात्री झाली। श्री स्वामी समर्थ।